गणेश ईश्वराचा इतिहास सांगतो। आमचे जुने कोपरगाव जे नवीन मुंबई विमानतळामध्ये संपादित झाले आहे, त्या ठिकाणी एक गणेशाचं मंदिर होतं। ते मंदिर 1932 सालापासून स्वयंभू असं गणपतीचं मंदिर होतं। तेव्हापासून आमचे त्या मंदिरात विविध उत्सव सुरू असतात। आता नवी मुंबई विमानतळामध्ये हे मंदिर संपादित झाल्यामुळे हे मंदिर नवीन कोपरगावी आम्ही शिफ्ट केलेलं आहे आणि त्याची स्थापना 8/2/2021 रोजी या ठिकाणी झालेली आहे। या गणेश मंदिराचा हे असं महिमा आहे की हा गणपती स्वयंभू आहे। हा गणपती चिंतामणी गणेश मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे आणि जो व्यक्ती इच्छा असेल त्यांची मागणी केली तर त्याची इच्छा पूर्ती होते अशी प्रचिती बहुतेक लोकांना आलेली आहे। या गणेश मंदिरामध्ये आम्ही वर्षभराचे सण साजरा करीत असतो। त्यामध्ये गोकुळाष्टमी असो, रामनवमी असो, संकष्टी चतुर्थी असो, एकादशीचे व्रत असो, गणेशोत्सव असो आणि गणेश जयंती अशा प्रकारचे सण संपूर्ण गावांच्या सहकार्याने साजरा करत असतो। आणि हीच एक गाव आणि एक गणपती आमची या गावची संकल्पना आहे आणि हे कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आम्ही पार पाडत असतो। गणेश जयंतीनिमित्त जो सप्ताह आयोजित केला जातो त्यामध्ये आम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण असतं, चिंतामणी विजय ग्रंथाचं पारायण असतं, तसंच त्यामध्ये कीर्तन, प्रवचन असा दिवसभर वर्गच्च आध्यात्मिक कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी कीर्तन असतं। त्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध महाराज जे कीर्तनकार असतात ते आम्हाला इथे कीर्तनरूपी सेवा देत असतात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच आध्यात्मिक धार्मिक लोकांसाठी ही एक पर्वणीच असते। त्यामुळे त्या लोकांचं एक मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य सुधारलं जातं। या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमामुळे सर्व लोकांना इथे मनातील शांती मिळते आणि त्यामुळं या इथल्या मंदिराच्या संपूर्ण सभोवताली आध्यात्मिक लहरीची वातावरणाची निर्मिती होत असते। गणेश जयंती निमित्तानं विविध गावातील लोक किंवा रिमोट गावातील लोक सुद्धा दर्शनासाठी येत असतात आणि ते दर्शन घेऊन महाप्रसादाची सोय ग्रामस्थांनी केली असते। ते महाप्रसाद ग्रहण करून तृप्त होऊन जात असतात। या गणेश मंदिराची आजच्या दिवशीची सजावट असते ती आमचे गावाचे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत अजय आनंद पाटील यांच्या सौजन्याने ती केली जाते। आपण बघाल तर सर्व मंदिरातील कला फुलांनी अशी सजावट केलेली आहे आणि ही सजावट पाहून प्रत्येक भक्त तृप्त होतो आणि त्याला मानसिक समाधान मिळतं। दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।